पप्पांचा विचार जरी माझ्या मनात आला ना तरी मला स्वतःचा खूप राग येतो। माझ्या समोर माझ्या पप्पांना मारलं आणि मी काहीच करू शकले नाही। सावी, सांभाळ स्वतःला। सावी, काय चाललंय हे सगळं? ते भाऊजी, सावी मला सगळं कळलंय। नीता वहिनी आणि अवंती वहिनी तुला गेम खेळायला मोबाईल देतात म्हणून मला रूम मध्ये येऊ देत नव्हतीस ना? काय अवंती वहिनी, म्हणून मला अडवत होतात ना खाली? हो हो, पण प्लीज प्लीज तुम्ही सावीला ना मला हे अजिबात आवडलेलं नाहीये सावी। फ्रेंड, तू मला तुझ्या फोनवर गेम खेळू देत नव्हता म्हणून मी यांचा फोन घेतला। अच्छा, म्हणजे आता फ्रेंड पेक्षा जास्त महत्वाचा तुला फोन झालाय। ठीक आहे, मग मी जातो इथनं। नाही नाही, फ्रेंड तू नको जाऊ, मला नको फोन। हे घे, तुझा फोन तुझ्याकडे ठेव, मला नको। मला फ्रेंड हवाय। सॉरी फ्रेंड, मी परत असं नाही करणार। माझं चुकलं। मी तुझ्यासाठी उठा बशा काढू? एक, दोन, फ्रेंड सॉरी, तीन। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बास झाला तुमचा ड्रामा आता। मग तू चिडला नाही ना? नाही चिडलो। फ्रेंडचा राग गेला, फ्रेंडचा राग। अभि अगं काय करतेयस? लागलं नाही ना तुला? माझा पाय दुखतोय। लागलं। तू बस इथं, बस बस, सावकाश सावकाश। पाय दुखतोय। तिथेच दुखतंय। बरं ठीक आहे, आपण ना त्याला औषध लावूयात, म्हणजे बरं वाटेल। हा, थांब जरा। दुखतंय। लवकर। हो हो, थांब जरा, सावकाश।
थोडस थांब सावी. आता औषध लावतोय ना आपण, मग बरं वाटेल. हा, थोडं सहन कर. धैर्य, खरंच किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर. खरं तर या घरात बाईला कवडीची पण किंमत नाहीये. एकीकडे भास्कर दादा, विलास दादा, नीता वहिनी, अवंती वहिनींना वाटेल तसं वागवतात, आणि दुसरीकडे तुम्ही मला अगदी फुलासारखं जपता, माझे पाय चेपून देताय. खरंच खूप नशीबवान आहे मी. बरं वाटतंय आता? हो. सावी, अगं काय करतेस तू? थांब, उठ, चल बेडवर पड जरा. चल सावकाश. नाही, दुखतोय पाय, पाय दुखतोय. एकच मिनिट. थँक्यू फ्रेंड. तू तू माझी किती काळजी घेतो. सावी, सावकाश बाळा. तू मागे टेकून बस जरा. सावकाश सावकाश सावकाश. मी ना आता पायाला जरा मसाज करतो. देवा, हा फोन माझ्याकडेच राहिलाय. कोण बघितलं तर वाट लागेल. काय करू? काय ग? काय काय झालं? ताई, सावीचा हा फोन माझ्याकडेच आहे, आणि आता सावी धैर्य भाऊजींसोबत आहे, त्यामुळे तिला हा फोन न्यायला येता येणार नाही. आणि मी जर हा फोन माझ्याकडे ठेवला ना, तर लई मोठा प्रॉब्लेम होईल. हो, काय चाललंय इथं? काय चाललंय? नवरा काहीतरी विचारतोय. काय चाललंय इथं? नाही, हल्ली तुमच्या मीटिंगा जरा जास्तच चाललंय. नाही नाही भाऊजी, काहीतरीच. काहीच नाही. मी 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 सहज सहज आले होते. होय काय? निघा. अहो, फोडा फोडा, सगळ्या घरातल्या वस्तू फोडा. हे महाग आहे ते. काश्मीरहून आणलंय, तुमच्या माहेरून नाही. कुठलं असतं तर? अहो, आता नाही नाही फुटलंय ना. ताई, तुम्ही जा आता. आपण उद्या बोलू. सॉरी.
मी बाहेर झोपतो हो काय. काय झालं अगं मग आवर ना, कुठे झोपू. सांगते. अरे बा ये इकडे. आज मंदिरात सावीनं माझ्या बरोबर पालखी उचलली. तिच्याही न कळत मला साथ दिली तिनं. दिवसभर लई दगदग झाली. थकली म्हणून लवकर झोपी गेली. सावी, कधी कधी तुझ्याकडे बघितल्यावर ना असं वाटतं माझी जुनी सावी मला परत भेटली. ती पण अशीच माझी काळजी घ्यायची, प्रत्येक गोष्टीत माझी साथ द्यायची, माझ्यावर खूप प्रेम करायची. ती तुझ्यात कुठंतरी लपून बसली, पण मी लवकरच शोधेन तिला आणि मग परत तिला कधीच माझ्यापासून लांब होऊ देणार नाही. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता. तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ. अरे आई, तू नवीन फोन घेतलास? हा हा. काय 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 म्हणली तू. काय घेतलं. हा हा नाही. तिकडे काय बघते का. काय घेतलं. काय बोलली. हा काय बोलली हे. काय नाही. तो सांग काय घेतलं. कुठे काय. गप गुमान सांगा काय घेतलंय. खरंच काही नाही. जो पप्पा, सांग. हे गप सांग. सांग नीतू सांग. हात हाती दे सखे जवळ तुझ्या राहू दे. प्रीत ही बहरू दे प्रिय क्षण हजरा मुलू दे.
माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ तुझी माझी जुळली गाठ ही तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ तुझी माझी जुळली गाठ ही धुंदली धुंद तू धुंद रात झाली मखमली या क्षणी रोम रोम हे गुड मॉर्निंग. प्रीत रंग खुलताना जग वगैरे विसरू दे. तुझा फोन तुझ्याकडे ठेव, मला नको. माझा फोन कुठे आहे? अरे देवा, काल गडबडीत वहिनींकडेच राहिला माझा फोन. थँक्यू वहिनी, मी आता फोन घ्यायलाच येणार होते. वहिनी, काय झालं? हात का असा लपवलाय तुम्ही? काय लागलंय का तुम्हाला? बघू. नाही, काही नाही लागले. तू तो फोन घे आधी आणि हात जपून ठेव. आणि अशी बोलत बाहेर उभी राहू नकोस, कुणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. होऊ दे प्रॉब्लेम. काय झालंय तुम्हाला? मला सांगा तरी. सांगितलं ना सावी, काही नाही झाले. मला किचन मध्ये कामे आलेच. वहिनी, अहो काय झालंय मला सांगा तरी प्लीज. सावी, हट्टीपणा करू नकोस ना. सांगितलं ना काही नाही झालंय. वहिनी, वहिनी, अहो हे हे कसं झालं? आणि कोणी केलं हे सगळं? भास्कर दादा. त्यांची हिंमत कशी झाली तुमच्याशी असं वागण्याची? वहिनी, मला सांगा बरं, नक्की काय झालंय? नीता, गप गुमान सांगा काय घेतलंय ते. काहीच नाही घेतलं अहो. खरंच नाही. अरे ती पोरगी बोलली ना. अशीच. ए, आपली हारी आहे हो. गप उभा राहायचं आहे इथंच. मध्ये मध्ये यायचं नाही. यांना जर मोबाईल बद्दल कळलं तर सावीचं सत्य बाहेर पडेल आणि मग सगळे मिळून तिला घराबाहेर काढतील. नाही, काही झालं तर यांना मोबाईल सापडता कामा नये. काय करू? आणि तू बोल बोल पटापट बोल. मी शपथ सांगते, माझ्याकडे काही नाहीये. खरंच मी खोटं बोलेन का? तो अशी नाही. बोल. बोल 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 बोल.
फोडलं. अरे तो बायकांना काय झालं रे? हा त्या येडीनं ती बाटली पाडली, जुहे फ्लॉवर पॉट फोडलं. बाय काय हा चुकून झालंय. कुठून आणलेलं? काश्मीरवरून आणले. कसा फुटला? चुकून नाही मास. पप्पा नको ना पप्पा. पप्पा तुला ना मास आलाय. त्या धैर्य सावीच्या जीवावर लय उड्या मारतेस तू. पण ही माझी खोली आहे. हा इथं मी बोलणार तेच होणार. बोल. सॉरी चुकलं. सॉरी. हेच आहे परत चुकायचं ना. हा चल. सॉरी आई, तुला माझ्यामुळे शिक्षा झाली ना. सॉरी. नाही ग बाळ, तुझ्यामुळे काही झालेलं नाही. वहिनी, तुम्ही त्यांचं सगळं वागणं सहन केलं. एक उलट्या हाताची ठेवून द्यायची ना. वहिनी अहो, अशा लोकांमुळे आपण रडायचं नसतं, त्यांना रडवायचं असतं. चला तुम्ही. सावी थांब बघ, आपण काय करू शकणार आहे त्यांचं. मी तुम्हाला दाखवते हात तोडणाऱ्याचा हात कसा तोडायचा.